सबमर्शन और इमर्शन इन लिक्विड. तर इन्सिडन्स, रिस्क फॅक्टर्स दिले आहेत. नंतर पॅथोफिजिओलॉजी दिली आहे. मोस्टली हायपॉक्सिक इस्केमिक इंजुरी होते, दॅट्स इट. पहिल्यांदा व्यक्ती रिफ्लेक्स इन्स्पिरेटरी स्पाझम करतो, पण त्याच्यामुळे पुन्हा स्पाझम होतो. नंतर ब्रीथ घ्यावीच लागते, ॲस्पिरेशन होतं, लॅरिंगोस्पाझम होतो. नंतर डायविंग रिफ्लेक्स आहे, ॲपनिया, ब्रॅडी आणि पल्मोनरी व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. नंतर टाईप्स ऑफ ड्राउनिंग दिले, ड्राय ड्राउनिंग, नियर ड्राउनिंग, सॉल्ट वॉटर ड्राउनिंग, फ्रेश वॉटर ड्राउनिंग. परंतु हे डेफिनेशन्स काही कामाच्या नाही आहेत. मग प्रत्येक सिस्टीम वाईज इफेक्ट्स दिले आहेत. मोस्टली हायपॉक्सिकच आहेत. सेरेब्रल हायपॉक्सिया, एडेमिया, रिपरफ्युजन, रिस्पीमध्ये निमोनिया, स्पाझम, सिरियसमध्ये ॲरिथमिया, हायपोथर्मिया, हायपॉक्सिया, इन्फाक्शन, डिसइलेक्ट्रोलायटिमिया, रिनलमध्ये पण हायपॉक्सिया, वॉट एव्हर, कोॲग्युलोपॅथी. नंतर इंजुरीज असोसिएटेड विथ ड्राउनिंग, इन्व्हेस्टिगेशन्स, मॅनेजमेंटमध्ये मग टिपिकल BLS अप्रोच दिला आहे. CPR, सर्वायकल स्टॅबिलेशन म्हणजे ATLS. एअरवे क्लिअरन्स इज ओनली सक्शनने जेवढं येईल त्याच्यापेक्षा जास्त रेकमेंडेड नाही आहे, कारण की ते म्हणतात की जास्त पाणी म्हणजे ॲस्पिरेट होत नाही, आणि जे ॲस्पिरेट होतं ते ॲब्सॉर्ब होऊन जातं. तर ॲबडॉमिनल थर्स्ट, हेमलिच मॅन्युअर वगैरे वॉरंटेड नाही आहे, त्याच्यामुळे पोटेन्शियली इंजुरी जास्त होते. मग बाकीचं ABC आहे, मॉनिटरिंग. मग जे काही ICP वाढले तर ICPसाठी, रेस्पीसाठी प्रत्येक सपोर्टिव्ह मॅनेजमेंट दिलेली आहे. नंतर थेरापेटिकल हायपोथर्मिया आणि टार्गेटेड टेम्परेचर मॅनेजमेंट. टार्गेटेड टेम्परेचर मॅनेजमेंट म्हणजे जस्ट फक्त 36च्या वर नका जाऊ दे, त्याला टार्गेट म्हटलं आहे. आणि थेरापेटिक हायपोथर्मिया म्हणजे 32 ते 34. तर जस्ट नॅरो रेंज आहे, 32, 33, 34 3 डिग्रीमध्ये खेळवायचं आहे. तर हे जिथे काहीच पेशंटचे रिफ्लेक्सेस नाही आहेत, मोटर रिस्पॉन्स नाही आहेत, म्हणजे पेशंट डीप कोमामध्ये किंवा EEGवर मॅलिग्नंट फॉर्म्स आहेत, म्हणजे पेशंटला थंड केलं तर तो शांत होईल, किंवा सेरेब्रल एडेमा आहे, मेटाबॉलिझम कमी करायचं आहे. जर पेशंटला ऑलरेडी नॉन कम्प्रेसेबल ब्लिडिंग आहे तर तुम्ही हे केलं तर आणखी ब्लीड होईल, म्हणून तशा पेशंटमध्ये नको. मग सेरेब्रल एडेमा नाही आहे, मॅलिग्नंट EEG नाही आहे, म्हणजे एवढ्या याची गरज नाही आहे. अनकॉम्प्लिकेटेड विथ मॉडरेट कोमा. मॉडरेट कोमासाठी फक्त टार्गेट केलं तर ठीक आहे. डीपवाल्यांना तुम्ही डीप ठेवा. पण ॲक्च्युली ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीमध्ये त्यांनी सांगितलं काही जास्त फरक पडला नाही, तर त्याच्यामुळे बाबा ते फक्त माइल्ड हायपोथर्मिया म्हणतात, किंवा प्रोफायलॅक्टिक हायपोथर्मिया इज नॉट रिकमेंडेड म्हणून ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीमध्ये लिहून टाकलं आहे. तर इसॉफेगल टेम्परेचर घ्यायचं आहे. सरफेस कूलिंग, पण सरफेस कूलिंगने जास्त कूल नाही होत. मग इंट्राव्हॅस्क्युलर कूलिंग 4 डिग्रीचं चिल वॉटर द्या. चिल इज आय थिंक 0 to 2 ना, अँड कोल्ड इज 2 to 8. ठीक आहे, जे काही आहे. तर चिल वॉटर द्या. तर याच्याने पर आवर मोर दॅन 2 डिग्री सेल्सिअस फॉल होतं. नंतर आर्क्टिक सन म्हणून काहीतरी आहे बुवा, प्रिसाइजली कंट्रोल करतं. नंतर बाकीचं त्याला करावंच लागेल. एवढं जर आपल्याला डीप ठेवायचं आहे तर मग इंट्युबेशन, ॲस्पिरेशन अवॉइड करण्यासाठी मेकॅनिकल व्हेंटिलेशन करावंच लागणार आहे. ऑलरेडी तो डीप कोमामध्ये आहे, किंवा हा पण मॉडरेट कोमामध्ये व्हेंटिलेशन कंट्रोल करावं लागणार आहे. शिवरिंग अवॉइड करायचं तर सेडेशन द्यावंच लागेल. प्रोफॉल, फॅन्ट, लागलं तर मिडाज, कारण की या पण ॲक्टिव्हिटीज आहेत. मसल पॅरालिसिस अवॉइड करा, कारण की कन्व्हल्जन मास्क होतं, परंतु जर मग टायट्रेट होत असेल तर द्यावं लागेल. मेनली हायपरथर्मिया नाही झाला पाहिजे, दॅट इज द इसेन्स. हायपरथर्मिया इज व्हेरी डिवास्टेटिंग. तुमचं मेटाबॉलिझम